सागरी किनारपट्टी असलेल्या सगळ्याच राज्यांची भेट केंद्रीय मत्स्यमंत्री बागेलजी आणि राज्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आत्ताच पार पडलेली आहे। महाराष्ट्र सरकार आणि मत्स्य व्यवसाय खातं या पूर्ण कार्यक्रमाचं यजमानपद आम्ही भूषवलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडे आणि भारत सरकारकडे महाराष्ट्र राज्याचा मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून मी काही मागण्या केलेल्या आहेत। प्रामुख्याने LED फिशिंग संदर्भात भारत सरकारने जे काही नियम लावलेले आहेत ते नियम अजून कडक करण्यात यावेत, कारण का LED फिशिंग पूर्ण पद्धतीने बंदी असताना पण किनारपट्टीवर चालू असलेली LED फिशिंग त्या संदर्भात भारत सरकारने कडक नियमावली तयार करावी आणि LED फिशिंग पूर्ण पद्धतीने बंद कशी होईल यावर लक्ष घालावं। एक दुसरी मागणी म्हणजे किनारपट्टीवर राहत असलेला आमचा मच्छीमार समाज ज्यांच्यावर सातत्याने टांगती तलवार असते CRZच्या नियमामुळे आणि त्यांना सातत्याने नोटिसेस दिले जातात की त्यांनी किनारपट्टीवर असलेले त्यांचं घर जे आहे त्याला डिपार्टमेंटवरून त्याच्यावर कारवाई होणार, म्हणून ह्याबद्दल भारत सरकारने जसं प्रधानमंत्री आवास योजना तयार केलेली आहे, आदरणीय प्रधानमंत्रीजीने प्रत्येकाला घर हा जो हेतू ठेवून असंख्य आणि लाखो लोकांना आतापर्यंत घरं दिलेली आहेत, त्याच अंतर्गत किनारपट्टीवर असलेला जो आमचा मच्छीमार समाज आहे त्यांच्या घरांना पण रेग्युलराइज करण्याच्या दृष्टिकोनातून, अधिकृत करण्याच्या दृष्टिकोनातून, CRZचे काही नियम शिथिल करण्याच्या दृष्टिकोनातून, गावठण जमिनीचे काही विषय असल्यामुळे भारत सरकारने ह्या बाबतीमध्ये अन्य लोकांना जसं घर देण्याची योजना राबवत आहेत त्याच चौकटीमध्ये, त्याच नियमामध्ये आमच्या मच्छीमार समाजाला पण त्यांचं घर कायमस्वरूपी करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावी अशी एक मागणी मी भारत सरकारकडे केलेली आहे। तिसरी म्हणजे आपल्याकडे अनधिकृत मासेमारी जे होते आता अन्य राज्याचे मच्छीमार मंत्री पण इथे आलेले, गुजरात, गोवा, कर्नाटका, त्या राज्यातून जे काही मोठे ट्रॉलर आपल्या किनारपट्टीमध्ये येतात, पारंपरिक मच्छीमारांवर च्या हक्काची मच्छी घेऊन जातात, तर त्या बाबतीमध्ये पण केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यावी। चौथी म्हणजे मासेमारीची कालावधी, ह्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने अन्य राज्यांबरोबर बसून एक कालावधी निश्चित करावी जेणेकरून मासेमारीचं उत्पादन कसं वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून पावलं उचलू आपण शकतो। हे काही मागण्या मी केंद्रीय मत्स्य खात्यातल्या मंत्र्यांकडे केलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्रींच्या नेतृत्वाखाली आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या मागण्यांकडे सकारात्मक पद्धतीने बघितलं जाईल हा माझा विश्वास आहे। बोला ना। अहो, ज्या काँग्रेसनी ह्या अगोदर काँग्रेसच्या काही माजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी भगवा आतंकवाद हाही विषय उल्लेख केलेला होता या अगोदर, म्हणून दहशतवादाला रंग नाही अशी बोलण्याची हिम्मत विजय वडेट्टीवार कसे करू शकतात?
त्यांनी कधी त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य पहिल्याचे ऐकले आहेत का? भगवा आतंकवाद हा काँग्रेसच्याच नेत्यांनी दिलेला शब्द आहे. म्हणून आतंकवादीचा आणि काँग्रेसचा DNA हा वेगळा आहे असं काय वाटण्याचं काय कारण नाही. मानसिकता एकच आहे. तुष्टीकरांचं राजकारण, हिंदूंचा द्वेष, मानसिकता एकच असल्यामुळे विजय वडेट्टीवार पण त्याच दिशेने चालत आहेत. मग अशा लोकांना अशा लोकांवर खरं म्हटलं तर देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे. बोला. बघा, जे पाकिस्तानचे प्रेमी आहेत या राज्यामध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सक्त ताकीद दिलेली आहे. ज्यांना ज्यांना पाकिस्तानवर प्रेम आहे, ज्यांना ज्यांना त्यांना झेंड्यावर प्रेम आहे, त्यांनी तात्काळ बॅग भरून इथून निघून जावं. आमच्या या भारत देशामध्ये अशा या पाकिस्तानी प्रेमीच्या एकाला पण राहण्याचा अधिकार नाही. आम्ही ठेवणार नाही. चुकून बुकून नाव बदलून हिंदू नाव ठेवून अगर कोण राहताना आम्हाला कोणाक सापडलं तर तंगड्या हातात देऊन बाहेर पाठवण्याचा कार्यक्रम घेण्याची वेळ आणू नका. आमच्या ह्या देशामध्ये, आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही पाकिस्तानी प्रेमीचा राहण्याचा अधिकार नाही. 1 इंच पण जागा आम्ही देणार नाही. म्हणून ज्यांनी आता हल्लीमध्ये जे काही पाकिस्तानचा वर विरोध होत असताना ज्यांना पाकिस्तानवर प्रेम उफळून येत आहे ना, निघून जा तुमच्या पाकिस्तानच्या अब्बाकडे, बसा त्याच्या मांडीवर. आमच्या मुंबई महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जागा नाही. म्हणून वेळेत इथून निघून जावं, नाहीतर हकलण्याची भूमिका, हकलून काढण्याची भूमिका आम्हाला घ्यायला लागेल. आता तो प्रश्न वरिष्ठ पातळीवर चर्चेला आहे. योग्य वेळी योग्य भूमिका आणि योग्य निर्णय होईल. सर, याच संदर्भात होता पहिल्याच संदर्भात या घटनेनंतर ठिकठिकाणी विरोध होते, मात्र काही ठिकाणी मुस्लिमांनाही मारावं होते फेरीवाल्यांना. अबू आझमी आणि समाजवादी पार्टी उद्या आंदोलन करणार आहे. त्यांचं म्हणणं आहे भारतीय मुस्लिमांना का टार्गेट केलं जातं? अहो, शेवटी भावना आज लोकांची समजून घेतली पाहिजे. लोकांच्या मनामध्ये चीड आहे, राग आहे आणि अशा घटना अगोदर घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जनसामान्यामध्ये हा एक वेगळा राग आहे. म्हणून तो कधी विविध पद्धतीने बाहेर निघतोय आणि ह्याला खतपाणी टाकण्याचं काम या अबू आझमी सारख्याच लोकांनी आत्तापर्यंत केलेलं आहे. आंदोलन कसं करतात, जे तुम्ही आत्तापर्यंत पेरलेलं आहेत ना तेच उगवत आहे. औरंग्याचं प्रेम ह्या महाराष्ट्रामध्ये कोणी सुरुवात केली? ह्याच अबू आझमींनी केलेलं आहे. म्हणून तुमच्या सगळ्या कर्माची फळं हे आता अन्य लोक, तुमच्या समाजाचे लोक भुगत आहेत. सर, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाहिलं तर मुघल इतिहासाचा गाळण्याचा जो पहिला टप्पा प्रिंट झाला त्याच्यामध्ये दिसून येत आहे आणि त्या ठिकाणी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञानाचा समावेश करण्यात आला. महाकुंभाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. चांगली गोष्ट ना, अभिनंदनाची गोष्ट आहे. आमच्या मुलांना खरं म्हटलं मुघलांचा इतिहास आणि हे कायचे मुघलांचं प्रेम आतापर्यंत जे दाखवलं जात होतं काँग्रेसच्या पूर्ण कृपेमुळे, त्याला अगर पुसण्याची भूमिका घेत असतील तर कौतुकाची गोष्ट आहे. योगेश कदम हे माझे मित्र आहेत. दुसरीकडे जाणारा बाण त्यांनी अंगावर का घेतला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मुळामध्ये माझं भाषण व्यवस्थित बघितलं असतं, ऐकलं असतं. आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. आमची लढाई हे दहशतवाद आणि जिहाद्यांच्या विरोधात आहे. म्हणून हिंदूंनी आपसात भांडू नये हे मी परत एकदा सगळ्यांना सांगतो. कारण हेच त्या जिहाद्यांना पाहिजे, हेच त्या दहशतवाद्यांना पाहिजे की हिंदूंनी आपसात भांडलं पाहिजे. म्हणून योगेशजींना सांगेन की आपण हिंदू म्हणून एकत्र राहून या दहशतवाद आणि जिहाद्यांच्या विरोधात कसं भांडू शकतो. त्या दिवशी जेव्हा ती दंगल घडली तेव्हा आमच्या हिंदू मुलांच्या डोक्यावर दगडी कोणी मारली,
विटा कोणी मारले ह्याबद्दल विरोधात भूमिका एक हिंदू म्हणून आपण सगळ्या जणांनी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये शिवसेना, BJP, राजकारण, माझा तुझा मतदारसंघ हा फार गौण आणि छोटी गोष्ट आहे. एक हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण एकत्र राहू त्याच दिवशी या जिहाद्यांच्या विरोधात आपण एकत्र लढू शकतो आणि तीच त्या दिवशी माझ्या भाषणाची भूमिका होती. म्हणून कुठल्याही पक्षाच्या चौकटीत राहून आणि झेंड्यामध्ये हिंदू या विषयावर बघू नये. हिंदू म्हणून आपण एकत्र येऊन या जिहादी आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढावं, खांद्याला खांदा लावून लढावं, हे मी त्यांना मैत्रीचा सल्ला देतो. नहीं, दोनों हिंदी में सुनूंगा मगर एक का सुनूंगा ना. देखिए, मछुआरों के बारे में आज जो कोई सागरी राज्य थे उनको सब साथ में लेके उनकी समस्या और आगे का विजन समझने का काम हमारे केंद्रीय मत्स्य मंत्री ने, फिशरीज मिनिस्टर ने, बाघेल जी ने आज उनके अध्यक्ष के खाली हम लोग ने रखा था. महाराष्ट्र ये यजमान की भूमिका में था और इसलिए आज के वक्त LED फिशिंग के बारे में केंद्र सरकार ने कड़क भूमिका लेनी चाहिए. मछुआरों के जो घर है जो CRZ के ऊपर है उसको रेगुलराइज कैसे कर सकते हैं उस बारे में केंद्र सरकार ने मदद करनी चाहिए, उसमें पॉलिसी डिसीजन लेना चाहिए. उसके साथ ही इलीगल जो फिशिंग होती है, अन्य राज्यों से जो ट्रॉलर आते हैं और हमारे राज्य में जो इलीगल फिशिंग होती है उस बारे में केंद्र सरकार ने अन्य राज्यों के साथ बात करने की कोशिश और पहल करनी चाहिए. और चौथा मतलब उसके जो फिशिंग की जो कालावधि है, जो समय है, उसको सभी राज्यों ने साथ में आके जिससे फिशिंग का प्रोडक्शन बढ़ सकता है उसके अनुसार फिशिंग का ड्यूरेशन और वक्त तय करने की भूमिका सभी राज्यों ने लेनी चाहिए. ऐसी कुछ 4 मांगे हम लोग ने महाराष्ट्र सरकार के माध्यम से केंद्र के पास रखी है. केंद्र भी इसके तरफ पॉजिटिवली और सकारात्मक पद्धति नहीं देखेगा, इससे मुझे विश्वास है. नीतीश जी, 2 बातें हैं पहलगाम को लेके. जिस तरह से कल कांग्रेस के मुख्यमंत्री हैं कर्नाटक के सिद्धरामन, उनका कहना है कि जो सरकार का फेलियर है जो पहलगाम में हुआ, और मैं चाहता हूं कि पाकिस्तान के साथ जंग ना हो, और आज भड़कीवार स्टेटमेंट करते हैं. किस तरह से देखिए, आतंकवादियों का और जिहादियों का और कांग्रेस का DNA एक ही है, अलग नहीं है. इसके पहले भी जो अभी कुछ कांग्रेस को जो नेताजन बोल रहे हैं कि आतंकवाद को रंग नहीं होता, मगर इसके पहले ही उनके ही गृह मंत्री रह चुके कुछ नेताओं ने आतंकवाद का रंग ये भगवा है यही तो बोला था. अभी तक आतंकवादियों की जो भाषा ये कांग्रेस वाले ही बोलते आए हैं. पाकिस्तान की भाषा अभी तक कांग्रेस वाले ही बोलते आए हैं. जब भी पाकिस्तान के खिलाफ कुछ भूमिका किसी ने ली है, सबसे ज़्यादा तकलीफ ये कांग्रेस को ही हुई है. इसलिए तो मैंने बोला ना, पाकिस्तान और जिहादियों के और आतंकवादियों का DNA और कांग्रेस का एक ही है, इसमें कुछ फिर नई बात नहीं है. इसलिए ये विजय वडेट्टीवार जैसे लोगों के ऊपर देशद्रोह का गुनाह लगाना चाहिए. जिन्होंने ने भी पाकिस्तान का समर्थन किया है ना, उनको हमारे देश में रहने का अधिकार नहीं है. पाकिस्तान की मीडिया बकायदा कोट कर रही है कर्नाटक के मुख्यमंत्री. तो इसलिए ना, तो उनको जो पसंद है वही बोलने की भूमिका ये लोग ले रहे ना. पाकिस्तान के एजेंट बोलेंगे तो गलत बात नहीं है. ये एजेंट ही है पाकिस्तान के, जो यहाँ आके पाकिस्तान की लाल करते, उनको भेज दो ना, पैक करो भेज दो अब्बा के पास उनके. इसलिए ना, जो इस वडेट्टीवार के पार्टी ने भगवा आतंकवाद ये शब्द लाया था ना, उनको ये इसी तरीके के स्टेटमेंट दे सकते हैं वो लोग. यही कांग्रेस पार्टी के लोगों ने भगवा आतंकवाद ये शब्द लाया था. फिर वो किस मुंह से बोल रहे हैं कि आतंकवादियों को समझ नहीं होता. अभी तक जिनके रिश्तेदारों के ऊपर गोली मारी ना, उन्हीं सभी लोगों ने बोला है कि धर्म पूछ कर गोली मारी जा रही थी. छोटे बच्चे से लेके बुजुर्ग तक बहुत सारे माताओं और बहनों ने बोला है कि हमारे पतियों को धर्म पूछ के गोली मारी थी.
फिर उनको कौन से मुंह से ये वड़िटवार जैसे देशद्रोही मिलने जाएंगे। और इसलिए मैं बार बार कहता हूं, आतंकवाद का जो रंग है वो हरा ही है और कांग्रेस का रंग भी हरा ही है। महाराष्ट्र में भी कई सारे ऐसी जगह है जहाँ पर लोग विरोध प्रदर्शन कर रहे हैं, लेकिन वहाँ पर कुछ जगहों पर मुस्लिम लोगों ने आपत्ति इसलिए जताई कि पाकिस्तान का झंडा है। कई ऐसी जगहों पर घटना जो हमारे महाराष्ट्र में रह के जिस तरीके की भूमिका हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने ली है, देवेंद्र फडणवीस जी ने, उन्होंने स्पष्ट बोला है कि जिसको पाकिस्तान जो रहने वाले ना वो निकल जाए, और उनको समर्थन करने वाले जो है, फिर नाला सोपारा है, सांता क्रूज है, जिधर भी है, अगर उनको इतना प्यार है ना पाकिस्तान से, तुरंत निकल जाए, वरना उनका इधर रहना मुश्किल हम लोग कर देंगे। हमको हमारे देश से बड़ा इधर कुछ नहीं है। और तुमको अगर पाकिस्तान को झंडे के ऊपर अगर कोई पैर रख रहा होगा और जिसको जिसको तकलीफ है ना, तुरंत पाकिस्तान निकल जाए, वरना उनको यहाँ से वो पार्सल पाकिस्तान भेजने का सब कार्यक्रम हमारे पास तय है। तो इसलिए तो बोला ना, इन जिहादियों की जगह इधर महाराष्ट्र में नहीं है, मुंबई में, उनकी जगह पाकिस्तान में है। शायद उनके अब्बा और अम्मी पाकिस्तान में रहते तो इधर क्या कर रहे हैं वो लोग। इसलिए सही वापिस इस तरह की हिम्मत कोई भी अगर दिखा रहा होगा ना, वो पार्सल पाकिस्तानी भेजना चाहिए, इधर उनकी जगह नहीं है। देखिए ऐसा है, चाइना ने हमेशा इस तरीके की ही भूमिका ली है। तो इसके बारे में हमारी भारत सरकार, हमारे नरेंद्र मोदी जी निर्णय लेने के लिए सक्षम है। इसके बारे में हमारी भारत सरकार भूमिका लेगी। तो पाकिस्तान के वो जो भुट्टो ने पाकिस्तान में बैठ के ये स्टेटमेंट दिया है ना, हमारे भारत के धरती से अगर ये स्टेटमेंट देगा ना, तो अपने दो टांग पे वापस नहीं जाएगा। तो उसके अगर सच्ची में उसको दम है ना, तो उसको बोलो हमारे भारत में, हमारे महाराष्ट्र में आके वो स्टेटमेंट देके जाए, जल्दी अपनी अम्मी याद आ जाएगी उसको। देखिए इसलिए तो हम लोग बार बार भूमिका, सबकी भूमिका यही है ना कि पाकिस्तान के साथ हम लोग क्रिकेट क्यों खेलना चाहिए, उनके कलाकारों को इधर क्यों लाना चाहिए, क्योंकि हम उसको खेल के तरह देखते हैं, मगर इनको उसको अपना देश प्रेम ही बार बार दिखाना है। इसलिए आगे जाके पाकिस्तान के साथ क्रिकेट खेलना हो, उनके कलाकारों को इधर काम देने के बारे में भारत ने कड़क भूमिका लेनी चाहिए। ये लायकी के लोग नहीं है उनके साथ क्रिकेट खेलने के, बैट सर पे मारने के लायकी के वो लोग। चला रे बाबा। पाठ्यक्रम में अब जो है मुगलों के इतिहास की बजाय जो हमारा इतिहास है अभी का मॉडर्न इतिहास सिखाया जाएगा। तो अच्छी बात है, मुगलों की इतिहास सीखने के हमारे बच्चों को कोई ज़रूरत नहीं है। जिस मुगलों ने हमारे इस भारत देश को इस्लाम राष्ट्र बनाने के लिए सब कुछ कोशिशें की, उनका इतिहास पढ़ के हमारे बच्चे कभी कुछ उनको नई कुछ सीख मिलने नहीं वाली है। इससे अच्छा हमारे हिंदू राष्ट्र के बारे में जितने ज़्यादा हमारे बच्चे सीख सके, उतनी ज़्यादा प्रगति उनकी होगी। सर सामना में भी भाजपा पे सवाल उठाए, जिस तरह से जो इलीगल पाकिस्तानी यहाँ रह रहे थे, सामना में ये कहा गया है कि पहलगांव अटैक हुआ, उसका क्यों वेट किया गया है पाकिस्तान को। और सबसे बड़ा सुनता करके हुआ पाकिस्तानी तो मातुश्री में रहता है, उसको पहले निकालो, पाकिस्तान भेज डालो उसको, उसका धर्मांतर हो चुका है। तो पुलिस ने पहले जाके कलानगर के मातुश्री में उसको उठा के बाहर भेज देना चाहिए। अपराधी सारखा नालायक ज्यांच्याबरोबर मुळामध्ये आपण भविष्यामध्ये या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणं असो, या पाकिस्तानबरोबर त्यांच्या कलाकारांना इथे काम देण्याचं असो, याबद्दल खरंच आता कडक भूमिका घ्यायची गरज आहे। कारण का ह्यांना
ह्यांच्यासाठी सर्वात मोठा त्यांचा धर्म आहे, त्यांचा देश आहे, तेव्हा खेळाबद्दल विचार करत नाही. तेव्हा सर्व धर्म पाव, खेळाला रंग देऊ नका, हे जे काय लेक्चर देणारे सेक्युलरचे काही किडे आहेत ना, आता आफ्रिदीला ऐकावं. म्हणून ह्या लोकांना पुढचे भविष्यामध्ये ह्यांना भारतात येऊन खेळायला द्यायला पाहिजे का, ह्यांचे लाड करायला पाहिजे का, फुलांनी ह्यांचं स्वागत करायला पाहिजे का, याबद्दल खरंच विचार करण्याची वेळ आहे. फुलांच्या जागी चपलाचा हार घालायला पाहिजे त्या लोकांना, आफ्रिदीसारख्या लोकांना. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.